स्टुडंट वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनदर सेल ऑर्गनल शिकणार आहे ज्याचं नाव आहे प्लास्टिड. ओके, इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल आहे, याच्यावर क्वेश्चन जे तर ते जास्त प्रमाणात विचारले जात असतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्लास्टिड हा जो सेल ऑर्गनल आहे हा सगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या पेशींमध्ये आढळून येत असतो आणि काही जे युग्लिनॉइड्स आहे ज्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया वगैरे येत असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्लास्टिड पाहायला मिळत असतो. जनरली प्लास्टिड जो आहे तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक टाईपचे पिगमेंट्स असतात, म्हणजे कलर्स असतात. आणि हे जे पिगमेंट्स आहे यांच्या उपस्थितीवरनं किंवा जे पिगमेंट्स ॲब्सेंट आहे त्याच्यावरनं या ठिकाणी प्लास्टिड जे तर त्याचे 3 प्रकार पाडण्यात आले: क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. म्हणजे प्लास्टिड जो आहे तर त्याच्यामध्ये कोणते कलर आहे, आता समजा लाल कलर असेल किंवा ग्रीन कलर असेल किंवा ऑरेंज कलर असेल तर याच्यानुसार, किंवा कलरच नसेल, कलरलेस असेल समजा, तर या वेगवेगळ्या कलरच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीनुसार प्लास्टिडचे 3 प्रकार पाडण्यात आलेले आहे. कोणकोणते? क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. ओके, बघा या ठिकाणी जसं आपण अकॉर्डिंग टू प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ पिगमेंट वी कॅन क्लासिफाय प्लास्टिड इंटू 3 ग्रुप्स, दॅट इज क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट अँड ल्युकोप्लास्ट. तर या ठिकाणी आपल्याला आता पुढची जी कन्सेप्ट बघायची आहे तर ती आहे टाइप्स ऑफ प्लास्टिड. प्लास्टिड 3 प्रकारचे असतात. त्याच्यातला पहिला प्रकार आहे बघा क्रोमोप्लास्ट. क्रोमो म्हणजे कलर, लक्षात व्यवस्थित लक्षात ठेवायचं. क्रोमोप्लास्ट म्हणजे प्लास्ट म्हणजे प्लास्टिड. ओके, ज्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स असणार आहे तर त्याला काय म्हणलं या ठिकाणी? क्रोमोप्लास्ट. तर बघा हा जो क्रोमोप्लास्ट आहे याच्यामध्ये फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड पिगमेंट असते. कॅरोटिनॉइड पिगमेंट्समध्ये कॅरोटीन, झेंथोफिल हे जे पिगमेंट्स आहे तर हे कोणत्या प्लास्टिडमध्ये प्रेझेंट असतात? क्रोमोप्लास्टमध्ये. ओके, या क्रोमोप्लास्टमध्ये जो कलर येणार आहे येलो, ऑरेंज, रेड. ओके, लक्षात ठेवा वनस्पतींमध्ये येलो, ऑरेंज आणि रेड हे कलर कोणत्या प्लास्टिडमध्ये येत असतात? क्रोमोप्लास्टमुळे. लक्षात, वनस्पतीच्या फ्रूटला येलो कलर येत असतो, रेड कलर येत असतो, ऑरेंज कलर येत असतो, तर तो कशामुळे येत असतो? क्रोमोप्लास्टमुळे. बघा क्रोमोप्लास्ट जे तर हे एखाद्या वेळेस या ठिकाणी ॲब्सेंट पण असते किंवा खूप कमी प्रमाणात सुद्धा वनस्पतींमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. बघा क्रोमोप्लास्ट ऑकर मेनली इन पेरिकार्प अँड पेटल. बघा वनस्पती जी असते तर त्या वनस्पतीचं जे फ्रूट असते, तर त्या फ्रूटचं बाहेरचं जे आवरण असते त्याला म्हणतात पेरिकार्प. ओके, जसं मँगो आहे, मँगोचा बाहेर त्वचा असणारी समजा ग्रीन कलरची, सुरुवातीला पिकल्यानंतर येलो कलर होत असतो, तर ही बाहेरची जी त्वचा आहे हिच्यावर काय असणार आहे? कोणतं पिगमेंट असणार आहे? क्रोमोप्लास्ट. लक्षात. बघा रेड कलर जो आहे, टोमॅटोजला रेड कलर आलेला असतो आपल्याला माहिती आहे, तर हा रेड कलर सुद्धा कशामुळे आलेला असणार आहे? प्लास्टिडमुळे आलेला असणार आहे. लक्षात. बघा अनदर कन्सेप्ट जर बघितली आपण तर टोमॅटोजला रेड कलर जो आलेला आहे तर तो क्रोमोप्लास्टमुळे आलेला आहे. आणि या क्रोमोप्लास्टमध्ये विशिष्ट प्रकारचं जे रेड पिगमेंट प्रेझेंट असते त्या पिगमेंटला म्हणतात लायकोपिन. कोणतं पिगमेंट म्हणतात? लायकोपिन. मीन्स वॉट? द रेड कलर ऑफ टोमॅटो इज ॲपियर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पिगमेंट. कोणतं पिगमेंट? लायकोपिन. ओके, त्यानंतर अनदर कन्सेप्ट जर आपण पाहिली या ठिकाणी तर क्रोमोप्लास्ट ऑकर इन पेटल बट कलर पेटल is mainly due to water soluble pigment are found in cell sap, for example anthocyanin. बघा क्रोमोप्लास्ट जो आहे तर क्रोमोप्लास्ट हा पेटलमध्ये आढळून येत असतो. पेटल म्हणजे पाकड्या, लक्षात. पण जो पेटलचा कलर आहे तर तो पेटलचा कलर काय झालेला आहे या ठिकाणी? वॉटर सोल्युबल असल्यामुळे तो कशामध्ये आढळून येत असतो? सेल सॅपमध्ये, म्हणजे पेशीचा जो रस आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी हा जो क्रोमोप्लास्टचा वेगवेगळा कलर आहे समजा तर तो आढळून येत असतो. ओके, या ठिकाणी उदाहरण दिलेले तुम्हाला अँथोसायनिन. दुसरा जो प्रकार आहे तर दुसरा प्रकार आहे या ठिकाणी क्लोरोप्लास्टचा. क्लोरोप्लास्टच्या बाबतीत जर म्हणलं तर क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल, कॅरोटिनॉइड पिगमेंट प्रेझेंट असतात. आणि हे जे क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड जे तर ते फोटोसिंथेसिस प्रोसेस घडवून आणत असतात. म्हणजे काय? लाईट एनर्जी ट्रॅप करायची आणि तिचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करायचं इन द फॉर्म ऑफ फूड. ओके, याला आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. जो थर्ड ऑर्गन आहे जो थर्ड प्लास्टिडचा टाईप आहे तो आपण अगोदर पाहूया. बघा विद्यार्थ्यांनो, तिसरा जो प्लास्टिड आहे तर तो आहे ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट जो आहे तर तो कलरलेस असतो, म्हणजे त्याला रंग नसतो. आणि त्याचा जो शेप आहे तर तो वॅरिड असतो. वॅरिड म्हणजे वेगवेगळा असणारी साईज सुद्धा या ठिकाणी वॅरिड असणार आहे. आणि हा जो ल्युकोप्लास्ट आहे याच्यामध्ये
न्यूट्रिएंट स्टोअर केलेलं असते, म्हणजे पोषक तत्व या ठिकाणी स्टोअर केलेले असणार आहे. बघा ल्युकोप्लास्ट जो आहे तर त्याला अनादर नावानं सुद्धा या ठिकाणी ओळखत असतात, अमिलोप्लास्ट म्हणून सुद्धा, कारण अमिलोप्लास्ट स्टोअर कार्बोहायड्रेट स्टोअर करायचं काम या ठिकाणी अमिलोप्लास्ट करत असते. फॉर एक्झाम्पल पोटॅटो म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर ॲलिओप्लास्ट, ज्याच्यामध्ये ऑइल स्टोअर केलं जाणार आहे, फॅट स्टोअर केलेलं असणार आहे. त्याच्यानंतर अल्युरोप्लास्ट जो आहे तर त्याच्यामध्ये प्रोटीन स्टोअर केलेलं असते. याच्यावर तुम्हाला मल्टिपल चॉईस विचारला जात असतो, व्यवस्थित लक्षात घ्या. ल्युकोप्लास्टमध्ये 3 प्रकारचे प्लास्ट आहे, अमिलोप्लास्ट, दुसरा ॲलिओप्लास्ट, त्याच्यानंतर तिसरा आहे बघा अल्युरोप्लास्ट. ओके, याच्यामध्ये अमिलोप्लास्ट जो आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट स्टारच्या स्वरूपात साठवलं जात असते. ॲलिओप्लास्ट जो आहे तर त्याच्यामध्ये ऑइल्स आणि फॅट स्टोअर केलेले असणार आहे, आणि अल्युरोप्लास्ट जो आहे तर त्याच्यामध्ये प्रोटीन स्टोअर केलेले असणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीस सांगितलं की ल्युकोप्लास्ट जो आहे तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट स्टोअर केलेले असतात, पोषक तत्व स्टोअर केलेले असतात. ओके, त्यानंतर बघा पिगमेंट्स अँड लॅमिलर स्ट्रक्चर आर ॲब्सेंट इन ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट जो आहे तर त्याच्यामध्ये पिगमेंट ॲब्सेंट असणार आहे किंवा लॅमिलर स्ट्रक्चर जे ते सुद्धा ॲब्सेंट असणार आहे, म्हणजे कलरच नाही या ठिकाणी, तर पिगमेंट असणार आहे का? नाही. ओके, जनरली जे नॉन ग्रीन आणि अंडरग्राऊंड प्लांट सेल असतात, ज्या नॉन ग्रीन आणि अंडरग्राऊंड प्लांट सेल असतात त्यांच्यामध्येच ल्युकोप्लास्ट जो आहे तर तो आढळून येत असतो. डिफरंट टाईप ऑफ प्लास्टिड मे ट्रान्सफरेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. बघा या ठिकाणी हे जे प्लास्टिडचे वेगवेगळे फॉर्म आहेत, स्वरूप आहे, तर हे एका स्वरूपातनं दुसऱ्या स्वरूपात ट्रान्सफर होऊ शकतात. ओके, तर असा हा ल्युकोप्लास्टच्या बाबतीत या ठिकाणी आपण सांगितले. याच्यावर प्रश्न जनरली जास्त विचारले जात असतात. बघा जो सेकंड आपण प्लास्टिडचा प्रकार बघितला जो होता क्लोरोप्लास्ट, तर त्या क्लोरोप्लास्टच्या बाबतीत आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे, ज्याला आपण म्हणणार आहे अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. ओके, याच्यामध्ये मेजॉरिटी जर विचार केला आपण क्लोरोप्लास्टच्या बाबतीत तर ग्रीन प्लांट्समध्ये हा आढळून येत असतो. ग्रीन प्लांटचे जे पानं असतात ज्यांना आपण लीफ किंवा लीव्ज म्हणू, लक्षात, लीफ म्हणजे एकवचनी, लीव्ज म्हणजे अनेकवचनी. ओके, तर या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, वनस्पतींचे जे पानं असतात त्यांच्यामध्ये ज्या विशिष्ट प्रकारच्या सेल असतात त्या सेलला म्हणतात मेसोफिल सेल. या मेसोफिल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आढळून येत असते. द नंबर इज व्हॅरीज फ्रॉम 1 पर सेल. म्हणजे या ठिकाणी काय सांगितले की हे जे क्लोरोप्लास्ट आहे तर ह्या क्लोरोप्लास्टची जी संख्या आहे सेलमध्ये तर ती एकापासनं वेगवेगळी असू शकते. जसं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, क्लॅमिडोमोनस अ ग्रीन अल्गा टू 20 to 40 पर सेल इन मेसोफिल. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, क्लॅमिडोमोनस नावाचं जी अल्गी क्लॅमिडोमोनस, तर या अल्गीच्या मेसोफिल सेलमध्ये एका सेलमध्ये जवळपास 20 ते 40 क्लोरोप्लास्ट आढळून येत असतात. म्हणजे क्लॅमिडोमोनसचा एका मेसोफिल सेलमध्ये जवळपास 20 ते 40 काय असणार आहे, क्लोरोप्लास्ट. बघा क्लोरोप्लास्ट जो आहे तर त्याचा शेप लेन्स शेप असतो, ओव्हल शेप पण असतो, स्पेरिकल पण असतो, डिस्कॉइडसुद्धा असणारी, इवन रिबन शेपसुद्धा आपल्याला या ठिकाणी क्लोरोप्लास्ट जो आहे तर तो पाहायला मिळत असतो. ओके, लेंथच्या बाबतीत जर बघितलं तर लेंथची सुद्धा या ठिकाणी जे साईज आहे किंवा लेंथ आहे तर ही लेंथ व्हेरिएबल असू शकते, वेगवेगळी असू शकते. जसं 5 to 10 mm आणि विड्थची तर ती 2 to 4 mm असू शकते. लक्षात. आता हे झालं या ठिकाणी क्लोरोप्लास्टचं नंबर, शेप आणि साईज. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट शिकूया या ठिकाणी क्लोरोप्लास्टची, ती म्हणजे स्ट्रक्चरच्या बाबतीत. तर क्लोरोप्लास्ट जे तर याला सुद्धा मायटोकॉन्ड्रियासारखे डबल मेम्ब्रेन असतात, 2 मेम्ब्रेन असणारे. या 2 मेम्ब्रेनमधलं इनर मेम्ब्रेन जे तर ते लेस परमेबल असणारे, म्हणजे कमी पारदर्शक असणारे, आणि आउटर मेम्ब्रेन जे तर ते जास्त पारदर्शक असणारे. ओके, मोर त्या ठिकाणी परमेबल असणारे. आणि द स्पेस लिमिटेड बाय इनर मेम्ब्रेन इज कॉल्ड स्ट्रोमा. मधला जो स्पेस असणार आहे कशाचा, इनर मेम्ब्रेनचा, तर त्याला काय म्हणलं जाणार आहे, स्ट्रोमा. ओके, म्हणजे एक सिंपली आपण असं म्हणू शकतो की क्लोरोप्लास्टचा मध्ये असलेला जे द्रावण आहे तर त्याला आपण स्ट्रोमा असं सुद्धा म्हणू शकतो. बघा आता या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो की स्ट्रोमामध्ये येणारे कोणते कॉम्पोनंट्स आहेत, तर थायलॅकॉइड असणार आहे. थायलॅकॉइडच्या बाबतीत जर म्हणलं तर या ठिकाणी आपण म्हणणार आहे बघा, द स्ट्रोमा कंटेन नंबर ऑफ फ्लॅटन मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड थायलॅकॉइड. जे द्रावण आहे कशामधलं, क्लोरोप्लास्टमधलं, त्या द्रावणाला काय म्हणलो आपण, स्ट्रोमा. तर या स्ट्रोमामध्ये चपटे मेम्ब्रेनस पिशवीसारखे आकाराचे स्ट्रक्चर असतात, त्यांना म्हणतात थायलॅकॉइड. डायग्राममध्ये पाहू शकतात. ओके, हे जे थायलॅकॉइड आहे तर हे ग्रुपच्या कॉईलमध्ये जर असतील असे याप्रमाणे तर यांना आपण म्हणणार आहे ग्रॅना.
हे जे थायलॅकॉइड आहे, तर सिंगल थायलॅकॉइडला म्हणतात ग्रॅनम, आणि जर समजा असे असंख्य ग्रुपमध्ये असतील तर त्यांना काय म्हणणार आहे आपण, ग्रॅना. आलं लक्षात? किंवा इंटेग्रल थायरॉइड असं सुद्धा म्हणत असतात यांना. प्रत्येक क्लोरोप्लास्ट जे, तर त्याच्यामध्ये जवळपास 40 ते 60 ग्रॅनम प्रेझेंट असतात. म्हणजे एका क्लोरोप्लास्टमध्ये 40 ते 60 ग्रॅनम असणार आहे. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, 40 ते 60 ग्रॅनम म्हटलं मी. ग्रॅनम म्हणजे सिंग्युलरसाठी शब्द यूज केला जात असतो. त्यानंतर हे जे वेगवेगळे ग्रॅना आहेत, तर या ग्रॅनांना एकमेकाला जोडण्यासाठी, कनेक्टिंग करण्यासाठी जी मेम्ब्रेनस ट्यूब्यूल प्रेझेंट असते, त्या मेम्ब्रेनस ट्यूब्यूलला म्हणत असतात स्ट्रोमा लॅमेली. काय म्हणतात? स्ट्रोमा लॅमेली किंवा फ्रेट कॅनल. काय म्हणणार? फ्रेट कॅनल किंवा स्ट्रोमा थायलॅकॉइड असं सुद्धा म्हणत असतात. त्याच्यानंतर बघा, द मेम्ब्रेन ऑफ थायलॅकॉइड एन्क्लोज स्पेस कॉल्ड ल्युमेन. थायलॅकॉइड जे, तर त्या थायलॅकॉइडमध्ये जे मेम्ब्रेन असणार आहे किंवा थायलॅकॉइडचा मधला जो स्पेस असणार आहे, तर त्याला ल्युमेन म्हणलं जात असते. या ठिकाणी बघा, जे स्ट्रोमा आहे तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आढळून येत असते. क्लोरोफिल पिगमेंट जे, तर या ठिकाणी आपण म्हणणार आहे थायलॅकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. फोटोसिंथेटिक युनिटसुद्धा आढळून येणार आहे या ठिकाणी. कशामध्ये फोटोसिंथेटिक युनिट आढळून येणार आहे? लोकेटेड इन थायलॅकॉइड मेम्ब्रेन. थायलॅकॉइडचा मेम्ब्रेनमध्ये काय असणार आहे? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स किंवा युनिट्स. ओके, बघा, दे कंटेन 250 to 400 मॉलिक्युल्स ऑफ व्हेरियस पिगमेंट. हे जे थायलॅकॉइडचं ल्युमेन आहे, तर या थायलॅकॉइडच्या ल्युमेनमध्ये 250 ते 400 वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट असलेले मॉलिक्यूल आढळून येतात. त्याच्यापैकी क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन, झेंथोफिल हे मॉलिक्युल्स आहे. आणि हे जे व्हेरियस वेगवेगळे मॉलिक्युल्स असतात, 250 ते 400 मॉलिक्युल्स, ज्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक युनिट आहे, फंक्शनल युनिट आहे, तर त्यांना म्हणत असतात क्वांटासोम. काय म्हणतात त्यांना? क्वांटासोम. व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, बघा, स्ट्रोमा जे क्लोरोप्लास्टचं, तर याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स रिक्वायर असतात, आवश्यकता असते वेगवेगळ्या एन्झाईमची, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं सिंथेसिस करणारे एन्झाईम असणारे. डार्क सायकल म्हणजे, किंवा आपण केल्विन सायकल असं म्हणू शकतो. केल्विन सायकल किंवा डार्क रिॲक्शन, या दोन प्रोसेसच्या मदतीने स्ट्रोमामध्ये काय सिंथेसिस केलं जाते? कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स. ओके, बघा, लास्ट जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण मायटोकॉन्ड्रियाच्या बाबतीत शिकलो. मायटोकॉन्ड्रियामध्ये क्रेब्स सायकल येत असते, आणि फोटोसिंथेसिस हा जो या ठिकाणी कन्सेप्ट आहे, तर ती क्लोरोप्लास्टच्या बाबतीत लागू होते. आणि याच्यामध्ये कोणती सायकल येते? केल्विन सायकल. केल्विन सायकलच्या मदतीने किंवा डार्क रिॲक्शनच्या मदतीने, रात्री घडून येणारी रिॲक्शन आहे म्हणून तिला डार्क रिॲक्शन म्हणतात. डार्क रिॲक्शन म्हणण्याचं मागचं कारण काय? तर वनस्पती फूड हे रात्री तयार करतात, दिवसा फक्त लाईट एनर्जीला ट्रॅप करत असतात, आणि रात्रीच्या वेळेस काय करणार आहे? जी लाईट एनर्जी ट्रॅप केलेली आहे, तर तिचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी म्हणजे फूडच्या स्वरूपात करत असतात. याच्यामध्ये स्ट्रोमा जो आहे, तर त्याच्यामध्ये स्मॉल डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA मॉलिक्यूलसुद्धा प्रेझेंट असतो. ओके, तर अशा प्रकारे आज आपण प्लास्टिड हा जो सेल ऑर्गनल आहे याच्या बाबतीत शिकलो, ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी सांगितलं तुम्हाला की प्लास्टिडमध्ये अकॉर्डिंग टू प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ पिगमेंट दे आर ऑफ 3 टाइप्स: ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट अँड क्लोरोप्लास्ट. हा लक्षात. त्याच्यातल्या ल्युकोप्लास्ट, क्लोरोप्लास्टच्या बाबतीत इन शॉर्टली पाहिला आपण. क्लोरोप्लास्ट जो आहे तर तो आपण या ठिकाणी डिटेलमध्ये स्ट्रक्चर जे तर ते समजून घेतलं. पुन्हा वाचा या टॉपिकला. इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि परीक्षेच्या हेतूने महत्त्वाची असे या ठिकाणी क्वेश्चन जे तर ते या प्लास्टिडवर पडत असतात.